उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहे. मुलं घरी असतात. त्यामुळे आज आपण मुलांच्या आवडीची रेसिपी बघणार आहे. घरच्या घरीच कढईमध्ये पिझ्झा कसा बनवायचा हे. तर इथे मी घेतलेले इस्ट 2 चमचे घेतलेले. आता आपण मैदा किती घेणार आहे त्यानुसार आपण इथे इस्टचं प्रमाण घेतलेलं आहे. इस्ट हे ताजं आणि नवीन घ्यायचं आहे. एक्सपायरी संपलेलं अजिबात घ्यायचं नाही किंवा उघडं असलेलं इस्ट आपल्याला इथे वापरायचं नाही. तर पॅक बंद आणि एक्सपायरीवालं इस्ट इथे वापरायचं. 2 चमचे इस्ट घेतलेले. तेवढीच साखर आपल्याला 2 चमचे घालायची आणि कोमट पाणी घालून साखर विरघळेपर्यंत हलवत राहायचं. साखर विरघळली की 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं. तोपर्यंत आपण इथे पीठ चाळून घेणार आहे. तर इथे 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. म्हणजे आपण 2 वाट्या इस्ट 2 चमचे इस्टसाठी आपण इथे 2 किंवा 2.5 वाट्या एवढं तुम्ही इथे मैदा घेऊ शकता. 1 चमचा त्यामध्ये मीठ घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. इस्ट तुम्ही इथे बघू शकता 10 मिनटानंतर ना चांगलं वरती असं फुलून आलेलं आहे. ते आपल्याला ह्या पिठामध्ये घालायचं आहे आणि पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर ना आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं. आता आपण घरीच कढईमध्ये पिझ्झा बनवतोय त्यामुळे पीठ जास्त घट्ट मळायचं नाही. तर आपण जसं चपातीला मळतो अगदी तसंच सैलसर मळून घ्यायचं आहे, कारण आपण कढईमध्ये पिझ्झा बनवतोय म्हणून. पीठ मळून घेतलं की 3-4 चमचे तेल घालायचं आणि तेलामध्ये आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. मैद्याचं पिठाचं कसं असतं, जेवढं आपण मळाल तेवढं ते पीठ हलकं होतं आणि तितकंसंच फुगतं सुद्धा. म्हणून हे पीठ चांगलं पिझ्झासाठी जेव्हा आपण बनवतो तेव्हा ते चांगलं असं मळून घ्यायचं असतं. पिठाचा चांगला मसाज बनवायचं करून घ्यायचा असतो, जेणेकरून ते हलकं होतं आणि चांगलं फुगतं. नंतर ना असा गोळा आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे. वरनं तेल चोळून घ्यायचं आहे आणि घट्टसर असं एक झाकण आपल्याला यावरती ठेवायचं. आता मी यावरती तेल लावून घेतलेलं आहे. तेल मात्र चांगलं लावून घ्यायचं इथे. तेल लावून घेतलं की आता यावरती झाकण ठेवायचं आणि साधारणतः 15 मिनटं तरी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर ना आपण इथे स्टफिंग बनवून घेणार आहे. 2 चमचे चांगलं घट्टसर असं दही आपल्याला इथे लागणार आहे. दही चांगलं असं फेटून घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी हळद घाला, लाल तिखट घाला, धने पावडर घाला, काळी मिरपूड यामध्ये घाला, पिझ्झा सीझनिंग यामध्ये घाला आणि टोमॅटो केचप यामध्ये घालून आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला कांदा असा आपल्याला उभा चौकोनी आकारामध्ये, टोमॅटोसुद्धा तेवढाच मोठा आणि शिमला मिरचीसुद्धा आपल्याला तसंच कट करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मिक्स करायचं आहे. असं आता मीठ इथे आपल्याला जसं लागेल तसं यामध्ये तुम्ही मीठ घालू शकता. सगळ्यात शेवटी यामध्ये एक पळीभर तेल किंवा बटर तुम्ही इथे वापरू शकता. आता मी इथे तेलच वापरलेलं आहे. तेल घालून घ्यायचं, व्यवस्थित भाज्या मिक्स करायच्या आणि गॅसवरती 5 मिनटं आपल्याला हे फक्त परतून घ्यायच्या आहे. भाज्या शिजून घ्यायच्या नाही, फक्त आपल्याला परतून घ्यायच्या आहे. म्हणजे जे आपण दही घातले, दह्यातलं पाणी सुकेपर्यंत. भाज्यांचं स्टफिंग बनवून झालेलं आहे. 15 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता किती पीठ वरती फुगून आलेलं आहे. पंच असा हाताचा मारायचा म्हणजे पिठामधली हवा निघते आणि परत एकदा हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचं. आता इथे पीठ जास्त मळायचं नाही, फक्त आपल्याला गोळा यातला बनवून घ्यायचा आहे. आता याची आपल्याला बेस बनवून घ्यायचा. पिझ्झाचा बेस आपला हा पिठाचा आपण इथे बनवून घेतोय. एका ताटावरती सुद्धा मी थोडासा मैदा असा बुरबुरून घेतलेला आहे, ज्यावरती आपल्याला पिझ्झा बनवायचा आहे. आणि पळपाटावरती आपल्याला चपातीसारखी एक चपाती लाटून घ्यायची. आता हा बेस बनवताना जास्त जाड अजिबात बनवायचा नाही आहे आणि कडेने असं ताटाला व्यवस्थित आपला हा बेस असा मोठा करून घ्यायचा आणि काट्याच्या चमच्याने होल पाडून घ्यायचं. म्हणजे काय होतं, इस्ट घातल्यामुळे पीठ हवा वाफ भेटली की फुगून येतं. असे छिद्र असले की ते फुगत नाही, जागच्या जागीच व्यवस्थित ते शिजलं जातं. छिद्र पाडून घेतली की पिझ्झा सॉस लावायचा आणि मेयोनीज तुमच्याकडे असेल तर तुम्ही मेयोनीजसुद्धा लावू शकता.
चीज यावरती मोझरेला जो चीज असतं बारीक बारीक कट केलेलं ते यावरती भरपूर घालायचं. नंतरनं हे भाज्यांचं जे स्टफिंग बनवले ते यावरती घालून घ्यायचं. पिझ्झा सीझनिंग वरनं चांगली अशी भुरभुरायची, थोडीशी काळी मिरपूड भुरभुरायची आणि परत चीज यावरती घालून घ्यायचं. आता हे सगळं करायच्या अगोदर एक गोष्ट सांगायचं राहून गेलं. आपण जेव्हा पिझ्झाचा बेस बनवायला घेतो तेव्हाच कढईमध्ये थोडंसं मीठ घालायचं, एक स्टँड ठेवायचा आणि कढई गरम करायला ठेवायची, चांगली गरम करून घ्यायची. पिझ्झाचा आपला बेस बनवून तयार झाला की यावरती ठेवायचं, घट्टसर झाकण ठेवायचं आणि गॅस मिडियम ठेवायचा आणि 20 ते 25 मिनटं तरी आपल्याला कढईमध्ये चांगला भाजून घेण्यासाठी वेळ लागतो. 20-25 मिनटं एवढा वेळ हमखास लागतो. अधनंमधनं चेक करायचं आणि आपल्याला पिझ्झा व्यवस्थित शेकून घ्यायचा. आता साधारणतः मला इथे 20-22 मिनटं झालेले, पण अजून आपला बेस एवढा व्यवस्थित असा कलर आलेला नाही. अजून 5-1 मिनटं ठेवला आणि इथे थोडासा गॅस मोठा केला शेवटच्या 5 मिनटामध्ये. आता आपला व्यवस्थित निघाला सुद्धा आहे आणि व्यवस्थित शेकला सुद्धा गेलेला आहे खालच्या साईडने पिझ्झा. सगळ्यात शेवटी कट केला की मी दाखवणार आहे. आता पिझ्झा आपण काढून घेतलेला आहे, बघू शकता. छान असा चीज जे आहे ना चांगलं वितळलं गेलेलं आहे, व्यवस्थित कलर आलेला आहे. जसं आपण विकतचा पिझ्झा घेतो ना अगदी सेम त्याच पद्धतीने आपला हा पिझ्झा बनून तयार झालेला आहे. एक पिझ्झा कटरने कट करायचा, बघू शकता. चीज वगैरे व्यवस्थित असं पसरलं गेलेलं आहे आणि मागच्या साईडने तुम्ही बघू शकता एकदम ओव्हनसारखं आपला पिझ्झा शेकला गेलेला आहे. अशा पद्धतीने आज कढईमध्ये आपण पिझ्झा